नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने केलेली झणझणीत चिकन हंडी। पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढी छान चवीची ही चिकन हंडी होते। हॉटेलसारखी कोणतेही रेडीमेड मसाले नाहीत, कृत्रिम रंग नाहीत, फक्त घरगुती मसाले, ताजे साहित्य आणि गावाकडची अस्सल चव। या चिकन हंडीसाठी आपण वापरलाय तळलेला कांदा, तळलेलं खोबरं, ताजा कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना आणि घरच्या मसाल्यांचा जबरदस्त फ्लेवर। चिकन अगदी मसाल्यात छान मुरून मंद आचेवरती शिजवल्यामुळे प्रत्येक तुकड्यात मसाल्याची चव मुरते आणि तयार होतो असा झणझणीत रस्सा की फक्त भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाल तर बोटं चाटत राहाल। जर तुम्हाला गावठी अस्सल आणि नैसर्गिक चवीच्या रेसिपीज आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। इथं 1 किलो आपण चिकन घेतलेलं आहे। हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं। त्याचबरोबर इथं आपल्याला मसाले घ्यायचे आहेत। 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा, 1 मीडियम साईजचा कांदा असे एकदम पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा कांदा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। एक वाटी खोबरं, 1 वाटी खोबरेतलं अर्धी वाटी खोबऱ्याची आपल्याला तळून घ्यायची आहे। 2 चमचे आलं लसूण पेस्ट घ्यायचे। लक्षात ठेवा, या चिकनसाठी तळलेला कांदा आणि तळलेलं खोबरं गरजेचं आहे, त्याच्यामुळे कांदा तळून घ्या आणि खोबरंही तळून घ्या। 1 चमचा इथं चिकन मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला आणि 1 चमचा हा बाजारामध्ये जो काळा मसाला मिळतो, चिकन काळा मसाला, तो मी घेतलेला आहे। त्याचबरोबर इथं घेतलेले आहेत काही खडे मसाले, 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, थोडीशी जायपत्री, 1 काळी वेलची, थोडंसं दगडफूल, 2 हिरवी वेलची आणि 1 तमालपत्र आणि 1 चक्रीफूल आपण इथं घेतलेलं आहे। अगदी थोडेसे आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत। खडे मसाल्यांमुळे चिकनला चव फार छान येते आणि अगदी झणझणीत अशी चव चिकनला येते। त्याचबरोबर इथं 1 चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। भाजून व्यवस्थित घेतले की त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि चिकनमध्ये छान चवीचं चिकन आपलं तयार होतं। खडे मसालेही आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला तळलेला कांदा, तळलेलं खोबरं किंवा हे भाजलेले जिन्नस मी दाखवलेले नाही आहेत। त्याच्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गरम मसाला भाजून घ्या तुम्ही आणि कांदा मात्र व्यवस्थित आपण जो बरिस्ता करतो बिर्याणीला वगैरे तशा पद्धतीने कांदा तळून घ्या आणि खोबरंही तळून घ्या, म्हणजे छान चवीचं हे चिकन होतं। त्याच्यामध्ये कोणतेही मसाले कच्चे न राहता चिकन चवीला छान होतं आणि मसाल्यांचा कच्चा वास येत नाही। आता आपण मसाले मिक्सरला लावून घेऊया। तळलेलं खोबरं, त्याचबरोबर हे जे खडे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत ते सगळे खडे मसाले आणि आता हा मसाला आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे। छान अशी याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। 1 मूठ कोथिंबीर आणि अगदी थोडासा मी इथं पुदिना घेतलेला आहे। पुदिना गरजेचा, जर तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नसेल आवडत तर नाही घेतला तरीही चालेल। आणि छान अशी आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे। पहा, छान व्यवस्थित अशी ही पावडर आपल्याला एकदम बारीक जेवढी पावडर करून घ्याल तेवढी चिकनमध्ये चवीला छान लागते आणि व्यवस्थित शिजली जाते। तर इथं पहा, हे आता या मसाल्यांची पावडर झाली। आता आपण चिकनला हे मसाले सगळे लावून घेऊया। आपण गरम मसाल्याची पावडर लावून घेतली, तळलेल्या खोबऱ्याची पावडर लावून घेतली, तळलेला कांदा, 2 चमचे आलं लसूण पेस्ट। पहा, इथं चिकनला आपल्याला हा तळलेला कांदा मॅरिनेट करायचा आहे। 1 मीडियम साईजचा टोमॅटो, 1 मीडियम साईजचा कांदा आणि कांदा होईल तेवढा पातळ तुम्ही चिरून घ्या, म्हणजे छान व्यवस्थित शिजला जातो चिकनमध्ये। 1 चमचा घरगुती काळा मसाला, काळ्या मसाल्याची रेसिपी माझी चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता। 1 चमचा कलरची मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला घ्यायचा आहे आणि 1 चमचा आपल्याला जो बाजारामध्ये चिकन काळा मसाला मिळतो तो घ्यायचा आहे। 4 चमचे आपल्याला इथं घट्ट दही घ्यायचं आहे। दही जास्त आंबट घेऊ नका। 1 छोटा चमचा हळद घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। दही इथं ऑप्शनल आहे, तुम्हाला दही आवडत नसेल तर 1 लिंबाचा रस तुम्ही या चिकनला मॅरिनेशनसाठी घेऊ शकता।
संपूर्ण सगळे मसाले आपल्याला या चिकनला छान असे प्रत्येक पीसला हा मसाला लागायला हवा. आणि पहा तुम्ही या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही चिकन हंडी बनवाल, अप्रतिम चवीची ही चिकन हंडी होते. अशी चिकन हंडी तुम्ही कधीच ढाब्यावरती सुद्धा खाल्ली नसेल किंवा हॉटेलमध्ये सुद्धा खाल्ली नसेल. आता 2 ते 4 चमचे मी इथं कांदा तळलेलं तेल घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं आपल्याला 1 तासासाठी हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे. इथं मी मातीचं भांडं घेतलेलं आहे. थोडक्यात आपल्याला ह्या हंडीमध्ये चिकन बनवायचं आहे. मातीचं भांडं स्वच्छ धुवून घ्या. आणि आता या भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया खालच्या बाजूला, म्हणजे जेणेकरून चिकन आपलं खाली करपणार नाही किंवा लागणार नाही. तर हे पहा, थोडंसं तेल टाकून संपूर्ण हंडीला आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे. पहा, पूर्णपणे ह्या हंडीला आपण हे तेल पूर्णपणे छान असं पसरून घेऊया. आणि जेवढं तुम्ही असं तेल या हंडीला पसरून घ्याल तेवढं चिकन आपलं खाली तळाला लागत नाही. मी दाखवल्याप्रमाणे पहा, इथं संपूर्णपणे ह्या हंडीला तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे. कारण आपण चिकनला अजिबातसुद्धा पाणी न घालता हे चिकन शिजवणार आहोत. आता हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे 1 तास झालेलं आहे. आणि आता ह्या हंडीमध्ये आपण हे चिकन घेऊया. संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने आज मी इथं चिकन हंडी बनवलेली आहे. आणि अशी हंडी जर तुम्ही घरी बनवलीत तर खरंच अप्रतिम चवीची ही हंडी होते. आणि त्याचबरोबर जे लोक तुमच्या हातची ही चिकन हंडी खातील नक्कीच तुमची वाहवा करतील. इथं पहा, संपूर्ण हे जे चिकन आहे हे आपल्याला असं हंडीमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यावरती मी 2 ते 3 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि 4 आपल्याला इथं अख्खे लसूण घ्यायचे आहेत. पहा, अख्ख्या लसणाचा फ्लेवर जेव्हा या चिकनमध्ये उतरतो, तुम्ही अगदी विचार करू शकता की जेव्हा अख्ख्या लसणाचा फ्लेवर या चिकनमध्ये किंवा चव या चिकनमध्ये उतरत असेल त्यावेळेस हे चिकन चवीला किती लागत असेल. आता हे अर्धी पळी मी पूर्णपणे हे पहा 2 ते 3 पळ्या मी इथं तेल घेत आहे. या चिकनला आपल्याला जरासुद्धा पाणी न वापरता हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत. तर पहा, इथं 2 ते 3 पळ्या मला इथं तेल लागलेलं आहे. अगदी वरणाची छोटी पळी आहे त्या पळीने मी इथं तेल घेतलं आहे. तेल ऑप्शनल आहे, तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढंच तेल याला घ्या. मला जेवढं तेल हवं आहे तेवढं मी इथं घेतलेलं आहे. आता ही हंडी मी इथं चुलीवरती ठेवणार आहे. चूल पेटवून घेतली आहे आणि अगदी पाहू शकत असाल तुम्ही 5 मिनिट मी चुलीच्या जाळावरती हे चिकन शिजवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर फक्त कोळशावरती हे चिकन आपल्याला 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, 5-5 मिनटाला आपण झाकण काढायचं आणि पूर्ण हे चिकन खालीवर करून परतून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकन खाली तळाला लागू नये आणि करपू नये. आणि जर तुम्हाला गरज वाटली तर अगदी थोडंसं म्हणजे 1/2 वाटी पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता. जर तुम्हाला गरज वाटली की चिकनला पाणी सुटत नाही आहे तर अशा वेळेला 1/2 वाटी पाणी गरम करा आणि ते पाणी तुम्ही या चिकनमध्ये घेऊ शकता. 5-5 मिनटाला हे पहा, अगदी 5-5 मिनटांनी तुम्ही इथं हे चिकन खालीवरती करायचं आहे आपल्याला. अगदी 20 ते 22 मिनटात किंवा 20 ते 25 मिनटामध्ये अगदी सुंदर हे चिकन इतकं छान शिजतं आणि चवीलाही फार सुंदर होतं. पहा तुम्ही, जेव्हा मातीच्या भांड्याचा पूर्ण फ्लेवर या चिकनमध्ये उतरतो अगदी पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने, तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हे चिकन भात, चपाती, भाकरी किंवा आणखीन कशाबरोबर खाण्यासाठी आवडेल. तर इथं पहा, मी कोळसा ठेवलेला आहे खाली. पूर्णपणे कोळशावरती हे 20 मिनटासाठी चिकन मी शिजवून घेतलं. पहिले 5 मिनिट मी पूर्ण जाळावरती चिकन शिजवलं आणि त्याच्यानंतर 20 मिनिट मी मंद चुलीवरती म्हणजे अगदी कोळशावरती हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि अगदी 20 ते 25 मिनटामध्ये हे चिकन इतकं सुंदर होतं, पाहू शकत असाल तुम्ही. पूर्णपणे अगदी तोंडाला पाणी सुटेल एवढं सुंदर हे चिकन होतं. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गरज वाटली तर 1/2 वाटी गरम पाणी याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. तर पहा, इथं छान सुंदर हे चिकन शिजलेलं आहे.
आणि अगदी 25 मिनिट झालेले आहेत. तुम्ही जर हे चिकन गॅसवरती शिजवलं तर गॅसवरतीही अगदी 20 मिनटामध्ये हे चिकन फार छान शिजतं. अगदी याच पद्धतीने चिकन गॅसवरती मंद गॅसवरती हे चिकन 20 ते 25 मिनटासाठी अशा पद्धतीने शिजवून घ्या. आणि पहा इथं आपली झणझणीत चमचमीत अगदी नैसर्गिक पद्धतीने शिजवलेली चिकन हंडी तयार झाली आहे. जर तुम्हाला अशाच नैसर्गिक पद्धतीच्या गावरान रेसिपी पाहायला आवडत असतील तर नक्की माझा चॅनेल लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. सुंदर चवीची अशी ही चिकन हंडी अगदी बाजारामध्ये हॉटेलमध्ये जर तुम्हाला अगदी 1200 1200ला मिळत असेल तर घरीही 300 ते 400 ते 500 रुपयामध्ये आरामशीर होऊ शकते. तर पहा इथं छान अगदी 4 ते 5 माणसांना पुरेल एवढी आपली चिकन हंडी तयार आहे. आणि गरमागरम ह्या चिकन हंडीचा स्वाद आपण चपातीबरोबर घेणार आहोत. तुम्हाला ही चिकन हंडी कशाबरोबर खायला आवडेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढची रेसिपी आपल्याला कुठली करायची तेही मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला कोणती पुढची रेसिपी पाहायला आवडेल ते सांगा, मी तुम्हाला तशी करून दाखवेन. आणि अशा पद्धतीने झणझणीत चमचमीत नैसर्गिक पद्धतीने शिजवलेली चिकन हंडी आपली तयार आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी मित्रमैत्रिणींना सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छान झणझणीत चमचमीत गावरान रेसिपीसह. सुंदर चवीची झणझणीत चिकन हंडी तयार आहे. अगदी नक्की तुम्ही ट्राय करा. धन्यवाद मंडळी.